नमस्कार सर्वांचं विठ्ठल एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती मनापासून स्वागत आहे. मागील लेक्चर मध्ये आपण स्टेटमेंट हा भाग कव्हर केला होता. या लेक्चर मध्ये आपल्याला क्यूब रूट्स ऑफ युनिटी बघायचा आहे. क्यूब रूट्स म्हणजे घनमुळे. युनिटीचा अर्थ एक ची घनमुळे काय काय आहेत आपल्याला बघायचं आहे. आतापर्यंत आपल्याला एवढंच माहिती आहे की क्यूब रूट ऑफ 1 इज 1. एकचं घनमूळ एक एवढंच माहिती आहे. पण अजून काहीतरी आहे बघा, समथिंग मोर. ओके, तर गणितामध्ये बघा खूप महत्वाचं आहे की जे गोष्ट माहित नाही आहे त्याला तुम्ही एक्स म्हणताय. मग मी काय सपोज करतो, लेट क्यूब रूट ऑफ 1 इज इक्वल टू एक्स. ओके सर, जसं आपण स्क्वेअर रूट घालवण्यासाठी स्क्वेअरिंग करतोय तसं क्यूब रूट घालवण्यासाठी काय करावं लागेल, क्यूबिंग. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 1 bracket cube is equal to x cube. Therefore cube and cube root cancel. 1 is equal to x cube. हे प्लस 1 आहे, तिकडे नंतर काय होणार आहे, -1. Therefore 0 is equal to x cube minus 1. फक्त मी साइड चेंज करून येतो, ही साइड इकडे लिहितो आणि सर तिकडे लिहितो. x cube minus 1 ची व्हॅल्यू किती आली, 0. Therefore x cube minus this 1 can be written as 1 cube is equal to 0. ओके सर, इथं पण काही शंका नाही आहे. आता मला सांगा हे इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं, हाऊ वी कॅन सॉल्व्ह दिस इक्वेशन. सर सोपा आहे सर, इयत्ता 7वी 8वीचा फॉर्म्युला वापरा सर. ए क्यूब मायनस बी क्यूब. तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे, ए क्यूब मायनस बी क्यूब. इयत्ता 7वीला झालाय, 8वीला झालाय. सांगा, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर, आता हे चिन्ह बदला, प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, ज्यांना माहित नाही त्यांनी हा वहीमध्ये साईडला फॉर्म्युला लिहून घ्या. नाउ अप्लाय दिस फॉर्म्युला. ओके, बाय युजिंग दॅट फॉर्म्युला वी कॅन राइट इट एज इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स मायनस 1, इन सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. जर दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 असेल तर पहिलं ब्रॅकेट बरोबर 0 घ्यायचं असते किंवा दुसरं ब्रॅकेट बरोबर 0 घ्यायचं. देअरफॉर एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 और एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. -1 तिकडे नंतर +1 होणार. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1. ओके, आपल्याला पहिलं उत्तर भेटलेलं आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्याच्यावर आपल्याला 2 उत्तर भेटतील. हे वर्ग समीकरण आहे, हे सोडल्यानंतर 2 उत्तर येतात. झाले काय, 3 उत्तर. पण हे वर्ग समीकरण आपण कोणत्या पद्धतीने सोडवायचं, वी कॅन नॉट सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. 1 ची अशी फोड करा की बेरीज 1 यायला पाहिजे. भावनो हे शक्य नाही आहे. अवयव पद्धतीने हे वर्ग समीकरण सोडवू शकत नाही. वी कॅन नॉट सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. मग सर कसं करायचं हो सर, भावनो तर काय करावं लागेल, सेकंड मेथड कोणती आहे, फॉर्म्युला मेथड. नाउ वी कॅन अप्लाय फॉर्म्युला मेथड. मग त्यासाठी तुम्हाला पहिला हे कंपेअरिंग करून घ्यावं लागेल. कुणासोबत कंपेअर करावं लागेल, जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय आहे तो, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए आहे, इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे, ए 1 मिळाला. एक्सचा कोइफिशियंट बी आहे, इथे एक्सचा कोइफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे, बी पण 1 मिळाला, सी पण किती आहे, 1 आहे. ओके, आता मी फॉर्म्युला लिहितोय. फॉर्म्युला काय आपला, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. हे पाठच पाहिजे तुम्हाला फॉर्म्युला. याच्यामध्ये किमती टाका, -1 प्लस और मायनस अंडर रूट 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 1. ए पण 1 आहे, सी पण 1 आहे आणि बी पण 1 आहे ना, 2 इंटू 1. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -1 प्लस और मायनस अंडर रूट 1 स्क्वेअर 1 मायनस 4 डिवाइडेड बाय 2. Therefore x is equal to -1 plus or minus 1 minus 4, that is under root -3 divided by 2. Therefore x is equal to -1 plus or minus, we can write this as under root 3 into -1 divided by 2. आता हे सेपरेट करा ना, तुम्हाला येता 7वीला हा नियम झाला ना, अंडर रूट ए बी कॅन बी रिटन ॲज अंडर रूट ए इंटू अंडर रूट बी. जरी इथं मध्ये इंटू असेल तर आपण हे अंडर रूट सेपरेट करू शकतोय. अंडर रूट सेपरेट करा. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट 3
इंटू अंडर रूट -1 अपॉन 2. ओके, देयरफॉर x इज इक्वल टू -1 प्लस माइनस अंडर रूट. एक क्या बात है, हे अंडर रूट -1 काय आहे सर? सर अंडर रूट -1 म्हणजे सर, अंडर रूट -1 म्हणजे सर आय आहे. ओके, गुड गुड गुड. म्हणून हा इमॅजिनरी नंबर आहे हे लक्षात ठेवा. अंडर रूट -1 म्हणजे काय? आय आहे. आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू पण पाठ करून ठेवा. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 कॉम्प्लेक्स नंबर मध्ये झालेला आहे. ठीक आहे, ज्यांना आता माहित नसेल तर टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेला मी तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर शिकवणार आहे त्यावेळेला डिटेलमध्ये सांगेल की सर आयची व्हॅल्यू -1 कशी आली. ओके, आता तुम्ही टेम्पररी पार्ट करून टाका. ओके, आयची व्हॅल्यू किती असते? अंडर रूट -1. मग ह्या अंडर रूट -1 ला काढायचं, त्याच्या बदली आय घ्यायचं. ठीक आहे, अपॉन 2. आता एकदा प्लस मायनस आहे, एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -1 प्लस √3i अपॉन 2 और x इज इक्वल टू -1 मायनस √3i अपॉन 2. बघा, तुम्हाला 3 उत्तर पाहिजे होते, 3 उत्तर भेटलीत का? बघा, पहिलं उत्तर कुठे भेटलं? इथे भेटलं. ओके सर, दुसरं उत्तर कुठलं आहे? हे आहे. ओके, तिसरं उत्तर कुठलं आहे? बघा, हे आहे. म्हणजे बाळांनो, क्यूब रूट्स ऑफ युनिटी किती आहेत? एकूण किती आहेत? 3 आहेत. आतापर्यंत आपल्याला एकच माहित होतं, एक्स क्यूबचे क्यूब रूट ऑफ युनिटी किती असते? 1 असते. बाळांनो, अजून एक कॉम्प्लेक्स आहेत ना, रिअल तेवढं आपल्याला माहित होतं. रिअल 1 हा रिअल रूट आहे, पण टोटल किती आहेत? 3 आहेत. मग परीक्षेला तुम्हाला क्वेश्चन काय येऊ शकतोय की ह्या तिघांची बेरजेवरती येऊ शकते, ह्या तिघांच्या गुणाकारावरती येऊ शकते. तर आपण काय करूया, आता ह्या तिघांची एकदा बेरीज करून बघूया आणि एकदा गुणाकार करून बघूया. ओके, आर यू रेडी गाईस? यस सर, यस सर. ठीक आहे, तर तुम्ही मला सांगायचं आहे क्यूब रूट्स ऑफ युनिटी काय काय आहेत. सांगा काय काय. पहिलं उत्तर काय आपलं? 1. सेकंड आन्सर -1 प्लस √3i अपॉन 2. -1 मायनस √3i अपॉन 2. ओके, व्हॉट आर द क्यूब रूट्स ऑफ युनिटी? 1 -1 प्लस √3i अपॉन 2 -1 मायनस √3i अपॉन 2. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. ओके, ठीक आहे. ओके, नाउ आय एम गोइंग टू ऍड दिस क्यूब रूट्स ऑफ युनिटी. ओके, आता या सगळ्यांचा आपण बेरीज करून बघूया. 1 प्लस -1 प्लस √3i अपॉन 2 प्लस -1 मायनस √3i अपॉन 2. ओके सर. सर हे ॲडिशन कसं करायचं? सर लय अवघड वाटायला हो. अवघड नाही, खूप सोपं आहे बाळांनो. ह्याचा डिनॉमिनेटर काय नसते, म्हणजे 1 असतोय. डिनॉमिनेटर सेम करून घ्या, छेद समान करून घ्या. जर छेद समान करायचं असेल तर तुम्हाला याला खालीवर 2 गुणावं लागेल, कारण की इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. मग हे बे एक के बे, बे एक के बे. पुढचं सगळं हायच लिहा. आता काय करावं लागेल? डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहा. छेद समान आहे, एकदाच लिहा. आता न्यूमरेटर मध्ये योग्य ती क्रिया, अंशामध्ये योग्य ती क्रिया करावं लागेल. बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. आता इथं सगळीकडे बेरीज असल्यामुळं अंशामध्ये सगळं हायच लिहून टाका. 2 -1 प्लस √3i -1 मायनस √3i दॅट इज इक्वल टू. आता इथं काय काय होणार? कॅल्क्युलेशन कसं होणार? बोला, कॅल्क्युलेशन कसं होणार? हे प्लस √3i मायनस √3i कॅन्सल. ओके, दॅट इज 2. ओके, दिस -1 हे -1 किती होणार? -2 होणार. 2 मायनस 2 अपॉन 2. 2 मायनस 2 0. 0 अपॉन 2. पण शून्याला कशाने पण भागा, शून्यच येते. क्या बात आहे.
शून्याला कशाला पण भागा, शून्यच येते. मग याच्यावरून काय शिकायला मिळालं बाळांनो, तर एकची जी घनमूळ आहेत, 3 घनमूळ, त्या तिघांची बेरीज किती असत्या, शून्य असत्या. द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. हे खूप महत्वाचं सेंटेन्स आहे. द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. सम म्हणजे बेरीज, क्यूब रूट्स म्हणजे घनमुळांची बेरीज, युनिटी म्हणजे एक, इज म्हणजे आहे, किती आहे, 0 आहे का, 0 आहे का, यस सर. मग तुम्हाला एक्सरसाइज 1.1 मध्ये हेच वाक्य होतं ना, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. म्हणजे आन्सर काय ना सर, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके. पण कधी कधी एक्झामिनर तुम्हाला फसवू शकतो, तुमच्यासोबत गेम करू शकतो. तो असंही म्हणू शकतो द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 1, इथं 1 देऊ शकतात. मग ज्यांना हे कन्सेप्ट पाठ नाही आहे, ज्यांना हे कन्सेप्ट माहित नाही आहे, जे नुसतं उत्तर रट्टा मारलेत किंवा पाठ करून गेलेत, त्यांचं बरोबर वाट लागणार सर, कारण ते उत्तर पाठ करून गेले असतात, हे काय बघितलेलं नसतात व्यवस्थित, त्यामुळे परत तसंच लिहून येतात, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज सगळं, हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. असं नाही करायचं. जर समजा इथं 1 दिलं तर तुम्हाला काय लागेल, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. ठीक आहे. ह्या ऍडिशन वरती एक तिने क्वेश्चन विचारतात. आता नेक्स्ट काय करूया आपण, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून बघूया. ओके, ह्या तिघांचा आपण गुणाकार करून बघूया. बोला आता आपल्याला काय करायचं आहे. सर आम्हाला आता काय नाही करायचं सर, आता आम्हाला फक्त झोप आल्या सर, आम्हाला झोपायचंय सर. आराम हराम है मेरे भाई, आराम हराम है. ठीक आहे. आता आपल्याला काय करूया, प्रोडक्ट्स करूया आपण. चला, व्हॉट आर द क्यूब रूट्स ऑफ युनिटी. क्यूब रूट्स ऑफ युनिटी काय काय सांगा, माझ्यासोबत तुम्ही सांगायचं आहे. तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात वर्गामध्ये, असं तुम्हाला करायचं आहे आणि बोलायचं आहे. कारण तुम्ही जेवढं सांगणार तेवढं तुम्हाला पाठांतर होणार आहे. सांगा काय काय आहेत क्यूब रूट्स ऑफ युनिटी. 1 -1 प्लस √3i अपॉन 2 -1 -√3i अपॉन 2. 1 मिनिट. ठीक आहे. चला तर यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 1 इंटू -1 प्लस √3i अपॉन 2 इंटू -1 -√3i अपॉन 2. ओके. लाइट को क्या हो गया मेरे भाई, इतना जल्दी खत्म क्यों हो गया. आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी. म्हणजेच क्यूब रूट्स ऑफ युनिटीचा गुणाकार किती असतो तो आपल्याला बघायचा आहे. सर्वप्रथम क्यूब रूट्स ऑफ युनिटी मी समोर लिहिते. काय काय आहेत, 1 -1 प्लस √3i अपॉन 2 -1 -√3i अपॉन 2. चला तर ह्या तिघांचा गुणाकार करूया आपण. 1 इंटू -1 प्लस √3i अपॉन 2 इंटू नेक्स्ट ब्रॅकेट -1 -√3i अपॉन 2. ठीक आहे. हे 1 मी 1 न मल्टिप्लाय केलं तर काही चेंज होत नाही बाळांनो, त्यामुळे एकचा विषयच नाही आहे. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार, तर बेसिक तुम्हाला नियम माहित पाहिजे की जर 2 अपूर्णांकांचा गुणाकार असेल तर वरच्यामध्ये वरच्यांचा गुणाकार, खालच्यामध्ये खालच्यांचा गुणाकार करायचा असतो. ठीक आहे. मग किती होणार आहे,
बे दोन्ही 4 होणार. आता इथं कोणता फॉर्म्युला वापरा, ए प्लस बी ए मायनस बी वापरा. ए प्लस बी इंटू ए मायनस बी फॉर्म्युला काय असतो, इयत्ता 7वीला झाले, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याच्यानुसार काय होणार, हे -1 स्क्वेअर मायनस √3i ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट आहे का बघा. ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पुढे सॉल्व्ह करूया आपण. दॅट इज इक्वल टू मायनसचा स्क्वेअर प्लसचा असतो, 1चा स्क्वेअर 1 मायनस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल 3i स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. मग दॅट इज इक्वल टू 1 मायनस 3i स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, -1 डिवाइडेड बाय 4. दॅट इज इक्वल टू 1 मायनस मायनस प्लस. आता इथं मल्टिप्लिकेशन 3 1 3 होणार आहे, छेदामध्ये 4. मग 3 अधिक 1 4, 4 डिवाइडेड बाय 4 किती येणार, 1. त्यामुळे महत्वाचं भावने वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. द प्रोडक्ट ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज हाऊ मच, 1. ओके. ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. द प्रोडक्ट ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0 देतात. मग तुम्हाला सांगतात ते स्टेटमेंट आहे किंवा नाही, असेल तर त्याची ट्रुथ व्हॅल्यू सांगा. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की जर प्रोडक्ट 0 असेल तर काय स्टेटमेंट आहे पण चुकीचं स्टेटमेंट आहे, त्यामुळे ट्रुथ व्हॅल्यू F येणार. समजते, काही देऊ शकतात. त्यामुळे हे महत्वाचा रिझल्ट तुम्हाला माहित पाहिजे. प्रोडक्ट किती असतोय, क्यूब रूट्स ऑफ युनिटीचा प्रोडक्ट किती असतो बाळांनो, तर 1 असतोय. ओके. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट लॉज बघायचे आहेत मॅथमॅटिकल लॉजिक मधले. कंजंक्शन, लॉ ऑफ कंजंक्शन, लॉ ऑफ डिसजंक्शन, लॉ ऑफ इम्प्लिकेशन, लॉ ऑफ डबल इम्प्लिकेशन, नेगेशनचा लॉ, भरपूर लॉज आहेत. कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, आयडेम्पोटेंट लॉ, इन्व्होल्युशन लॉज, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज. ओके. हे सगळे नियम आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर तुम्हाला शिकवलेला आवडला असेल, समजला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.